Hello students, in this video we shall consider about the use of graph in analysis. In analytical chemistry, there is use of graph to deduce the relation between different physical quantities of matter. You know, mass, volume, pressure, all these are the physical quantities. Temperature is also there. These quantities are related with each other, and how these quantities are related, it can be deduced by using the graph. For that we have to do an experiment and find out the observations, and from these observations we have to plot the graph, and from this we can conclude the relation between these properties. For example, you have studied about gaseous law, different gaseous laws, Boyle's law, Charles law. तर तुम्ही Boyle's law मध्ये काय शिकला बघा, pressure and volume, these quantities are inversely proportional to each other. Pressure and volume, that is volume of the gas, is inversely proportional to pressure of the gas for the given mass of that gas. That means if you increase the pressure, volume of the gas decreases. If you decrease the pressure, volume of the gas increases. This relation can be obtained by doing the experiment. हे ऑब्झर्वेशन आपल्याला मिळू शकतं. आपण एखादा गॅस घेतला, त्याची ठराविक क्वांटिटी घेतली आणि प्रेशर बदलत गेलो, व्हॉल्यूमवर त्याचा काय इफेक्ट होतो हे अभ्यासायचं असेल तर तो एक्सपेरिमेंट आपण करतो. किंवा चार्ल्स लॉ मध्ये तुम्ही शिकला, व्हॉल्यूम ऑफ द गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. जे ही जी रिलेशन्स आहेत, ही रिलेशन्स आपल्याला मिळवण्यासाठी, डिड्यूस करण्यासाठी आपण कुठलाही एक्सपेरिमेंट केल्यानंतर या एक्सपेरिमेंट मध्ये जी ऑब्झर्वेशन्स मिळतात ती ऑब्झर्वेशन्स ग्राफच्या सहाय्याने दाखवू शकतो, आणि त्या ग्राफवरून आपल्याला त्या ग्राफच्या नेचरवरून काय रिलेशन आहे त्या दोन क्वांटिटीमध्ये हे सांगता येतं. सो टू डिड्यूस द मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन द टू फिजिकल क्वांटिटीज, द ग्राफ कॅन बी यूज. रिमेंबर, ग्राफ हा वापरला जातो की कोणत्याही दोन मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज असतील त्यांच्यामधलं मॅथमॅटिकल रिलेशन आपल्याला मिळवायचं असेल, किंवा कोणत्याही गोष्टीमधलं, कोणत्याही दोन क्वांटिटीमधलं मॅथमॅटिकल रिलेशन काय आहे हे मिळवायचं असेल तर आपल्याला या ग्राफचा वापर करता येतो. आज आपण ग्राफचा वापर करून व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यामधलं रिलेशन हे कसं असतं किंवा कसं एक्सप्लेन करता येईल ग्राफच्या सहाय्याने हे बघूया. यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट करावा लागेल. ह्या एक्सपेरिमेंटमध्ये जी ऑब्झर्वेशन्स मिळतील आपण ती एका टेबलच्या सहाय्याने सांगू शकतो. जे एक्सपेरिमेंट करणार आपण, समजा इथं आपण सिरियल नंबर, जे ऑब्झर्वेशन नंबर आपण म्हणूया, इथं आपण टेम्परेचर बदलत जाणार, टेम्परेचर ऑफ द गॅस, आणि त्यानंतर आपल्याला मिळणारं व्हॉल्यूम. मग आपण ऑब्झर्वेशन्स घेऊ शकतो. सपोज 1 2 3 4 5 6 अशी 6 ऑब्झर्वेशन्स घेतली. हा एक्सपेरिमेंट करतोय आपण. टेम्परेचर सुरुवातीला आपण सपोज घेतलंय 30 डिग्री सेल्सिअस, 40 डिग्री सेल्सिअस, 50 डिग्री सेल्सिअस, 60. या पद्धतीने टेम्परेचर आपण 10 डिग्रीनं वाढवत गेलो, आणि ते केल्विनमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. 30 + 273.15 इज इक्वल टू टेम्परेचर इन केल्विन. म्हणजे हे टेम्परेचर आपण केल्विनमध्ये कन्वर्ट करू शकतो. आपण मोजणार थर्मोमीटरच्या सहाय्याने ते डिग्री सेल्सिअसमधलं टेम्परेचर. त्यावेळेचं व्हॉल्यूम जे असेल ते समजा आपण व्हॉल्यूम इथं जे आहे ते DM क्यूबमध्ये किंवा ML मध्ये घेणार. टेम्परेचर वाढवलं, व्हॉल्यूम काय होईल, परत टेम्परेचर वाढवलं, व्हॉल्यूम काय होईल. या पद्धतीनं आपण हा एक्सपेरिमेंट केला. ही ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळाली. आता ही ऑब्झर्वेशन्स आपल्याला ग्राफच्या सहाय्यानं प्लॉट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय रिलेशन मिळतंय व्हॉल्यूम आणि टेम्परेचर मधलं हे शिकता येईल. यासाठी बघा, आपण इथं हा जो ग्राफ प्लॉट करणार आहे त्यामध्ये एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिसवर आपण घेतलं टेम्परेचर, वाय ॲक्सिसवर घेतले आपण व्हॉल्यूम. सो व्हॉल्यूम अगेन्स्ट टेम्परेचर, दिस ग्राफ वी हॅव टू प्लॉट. आपण सुरुवातीला काय करणार, इथं स्केल घेणार. या स्केलवर 10 डिग्री, 20 डिग्री, 30 डिग्री लाईक दिस, आणि या व्हॉल्यूमचा एक स्केल घेता येईल. ग्राफ पेपर तुम्ही बघितला आहे, ग्राफ कसा काढायचा हे पण तुम्हाला माहीत असेल, किंवा फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आपण जे एक्सपेरिमेंट करणार आहोत प्रयोगशाळेत त्याच्यासाठी तुम्ही ग्राफ पेपर वापराल, त्यावेळी तुम्हाला आणखी जास्त क्लिअर होईल. मग आता इथं आपण समजा हे पॉईंट प्लॉट केले, आपल्याला हे पॉईंट मिळाले. मी इथे दाखवलेत पॉईंट बघा, हा
ही ऑब्झर्वेशन्स या पद्धतीनं आपल्याला मिळत गेली. सपोज जे ऑब्झर्वेशन्स मिळाले आपण ती या पद्धतीनं प्लॉट केली. मग आता हा ग्राफ कसा काढायचा, म्हणजे ग्राफचं नेचर काय असेल. समजा हे पॉइंट आपण या पद्धतीनं जोडले एकमेकांना, असा झिगझॅग आपल्याला लाईन्स मिळत गेल्या. या झिगझॅग लाईन्स वरून आपण कुठलं कन्क्लुजन काढू शकतो का, काय सांगू शकतो का, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर यांच्यामधलं रिलेशन कसं आहे हे आपल्याला काय सांगता येईल का, नाही सांगता येणार. म्हणजेच हा जो ग्राफ आपण काढला, ही ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळालेत मान्य आहे, पण हा जो आपण ग्राफ काढला त्या ग्राफवरून आपण कोणतंही कन्क्लुजन काढू शकत नाही. मग या ऑब्झर्वेशन्स वरून आपल्याला जर कन्क्लुजन काढायचं असेल तर त्या ग्राफचं नेचर कसं असावं, काय कंडिशन्स पाळल्या पाहिजेत. मग लक्षात घेऊया आपण. समजा हेच पॉइंट्स मी परत दाखवते तुम्हाला. सपोज हे पॉइंट्स आपण या पद्धतीनं मिळवत गेलोय. आता आपल्याला हा ग्राफ काढायचा आहे आणि दाखवायचा आपल्याला कसे काय रिलेशन आहे. तर यासाठी ग्राफ काढण्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे आपण एक कर्व किंवा एक लाईन काढू शकतो, जी लाईन या सगळ्यांच्या मधून जाऊ शकेल. म्हणजे इथं आपल्याला हा जो ग्राफ मिळाला ही सरळ रेषा आहे. मग तुम्ही म्हणाल ही रेषाच का काढली तुम्ही, हा ग्राफ याच पद्धतीनं का नाही काढला, हा ग्राफ तुम्ही असा नाही का काढला, असा नाही का काढला. तर लक्षात घ्या, हे जे ऑब्झर्वेशन्स मिळालेत आणि हे जे पॉइंट्स आपल्याला मिळालेत त्या पॉइंटसाठी आपण जी ही रेषा दाखवली, म्हणजे जी ओरिजिन मधून जाणारी रेषा दाखवली, ती रेषा योग्य आहे. काय योग्य आहे इथं आपण लक्ष देऊया. जेव्हा आपण हा ग्राफ प्लॉट करतो, म्हणजे ही रेषा प्लॉट करतो किंवा एखादा कर्व प्लॉट करतो, तेव्हा जे पॉइंट्स आपल्याला मिळालेत ते इव्हनली दोन्ही बाजूला डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत. या पद्धतीनं आपल्याला तो ग्राफ काढायचा आहे. म्हणजे इथं आपण 6 पॉइंट्स घेतलेत, तर जवळजवळ 3 पॉइंट्स आपण या रेषेच्या वर आहेत आणि 3 पॉइंट्स या रेषेच्या खाली आहेत. आणि म्हणून हा ग्राफ काढताना आपण ही काळजी घेतली पाहिजे की ह्या ज्या रेषा आहेत ह्या रेषेच्या वर आणि या रेषेच्या खाली येणारे पॉइंट सारखे आहेत, किंवा जी रेषा किंवा जो कर्व जो ग्राफ आपल्याला मिळेल त्यामध्ये जे पॉइंट्स आहेत ते इव्हनली डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत, सारख्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत. जवळजवळ आपल्याला या दोन्हींची संख्या ही सारखीच असायला पाहिजे, म्हणजेच आपण ह्या ग्राफला व्यवस्थित सांगू शकतो. मग आता ही जर स्ट्रेट लाईन असेल तर आपण म्हणू शकतो की व्हॉल्यूम अँड टेम्परेचर दे आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू इच अदर. म्हणजे काय, तर आपण टेम्परेचर इन्क्रीज करत गेलोय, टेम्परेचर इन्क्रीज केलं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, टेम्परेचर वाढवलं व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, टेम्परेचर वाढवलं व्हॉल्यूम वाढलं. इकडे लक्ष द्या, आपण टेम्परेचर वाढवलं व्हॉल्यूम वाढलं, टेम्परेचर वाढवलं व्हॉल्यूम वाढलं. या पद्धतीनं टेम्परेचर वाढलं की व्हॉल्यूम वाढतं आणि म्हणून आपण हे रिलेशन सांगू शकतो, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. मग तुम्ही म्हणाल हे या रेषेवरच का सगळे पॉइंट्स आले नाहीत, तर आपण जेव्हा एक्सपेरिमेंट करतो तेव्हा आपल्या हातून काही चुका होतात मोजताना, किंवा जे इन्स्ट्रुमेंट जे इक्विपमेंट आपण वापरतो त्या चुका होऊ शकतात. तुम्हाला एरर्स बद्दल माहिती आहे आणि त्यामुळं आयडियल ग्राफ आपल्याला असा मिळत नाही किंवा आयडियल पॉइंट्स आपल्याला असे मिळत नाहीत. आणि म्हणून आपण काय करतो, याचा मध्य साधतो आणि या पद्धतीनं हा ग्राफ आपल्याला काढावा लागतो. मग हा ग्राफ काढताना आपण असा विचार केला की या रेषेच्या वर जेवढे पॉइंट्स आहेत तेवढेच खाली आहेत, म्हणजेच इव्हन डिस्ट्रीब्युशन झालंय, तरच तो ग्राफ बरोबर आहे असं म्हणता येईल. समजा तुम्ही असं ठरवलं की हा ग्राफ असं न काढता मी असं काढते, फक्त इथनं हा पॉइंट मिळेल मला. मग जर आपण लक्ष दिलं तर इथं लक्षात येईल या ग्राफवर ह्या रेषेवर फक्त हा पॉइंट आला आणि बाकी सगळे पॉइंट्स वर आलेत. म्हणजे हा 1 2 3 4 5 सगळे पॉइंट्स वर आले. मग याला इव्हन डिस्ट्रीब्युशन म्हणणार का, नाही. किंवा एखाद्यानं ठरवलंय की हा ग्राफ मी असा काढेन, हा पॉइंट येऊ दे मध्ये, हे सगळे पॉइंट्स खाली आले, एक पॉइंट वर गेला. याचा अर्थ ह्या ज्या लाईन्स आपण काढल्या
हे जे कर्व आपण काढले ते बरोबर नाही आहेत, मग आपण जो पहिल्यांदा काढलेला होता तोच कर्व बरोबर आहे. मग इथं आणखी एक प्रकारे याचं मोजमाप केलं जातं. आपण जो काढलेला आहे तो ग्राफ बरोबर आहे का नाही, करेक्ट आहे का नाही, यासाठी एक मोजमाप आहे. या रेषेच्या वर जे पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्स पासून या रेषेवर एक लंब परपेंडिक्युलर टाकला जातो. इथं त्या पॉइंट पासून या रेषेवर परपेंडिक्युलर टाकले जातात आणि इथं खाली जे पॉइंट्स आहेत तसंच या पॉइंट्स पासून या रेषेवर लंब टाकले जातात. या रेषेच्या वर जे पॉइंट्स आहेत त्यांना म्हणणार आपण these points shows the positive deviations. They are showing the positive deviation. Positive deviation म्हणजे काय, तर जे ऍक्च्युअल असायला पाहिजे होतं व्हॉल्यूम त्याच्यापेक्षा ते व्हॉल्यूम जास्त आहे आणि म्हणून याला म्हणणार आपण पॉझिटिव्ह डेव्हिएशन. आणि जे पॉइंट्स खाली आहेत त्याला म्हणणार आपण निगेटिव्ह डेव्हिएशन्स, म्हणजे जे व्हॉल्यूम पाहिजे होतं त्याच्यापेक्षा कमी आहे. सो दीज आर कॉल्ड ॲज दी पॉइंट्स विथ निगेटिव्ह डेव्हिएशन्स. मग आपण काढलेला ग्राफ जो आहे तो आयडियल कसा आहे, तर ही पॉझिटिव्ह डेव्हिएशन्स जी आहेत म्हणजे हे जे अंतर आहे, हे अंतर, हे अंतर, हे अंतर यांची बेरीज म्हणजे टोटल पॉझिटिव्ह डेव्हिएशन काय आहे ती बेरीज आणि जी टोटल निगेटिव्ह डेव्हिएशन जी आहेत त्यांची बेरीज ही जवळजवळ सारखी यायला पाहिजे. जवळजवळ जे एकतर एकदम एक्झॅक्ट बरोबर असेल किंवा जवळजवळ सारखी असेल तर आपण जो ग्राफ काढलेला आहे तो बरोबर आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून लक्षात घ्या, कोणत्याही दोन फिजिकल क्वांटिटीज मधलं मॅथमॅटिकल रिलेशन द्यायचं असेल तर आपल्याला ग्राफचा वापर करता येतो. हा ग्राफ कसा काढायचा यासाठी काही पॉइंट्स तुम्हाला सांगितले इथं की जी ऑब्झर्वेशन्स मिळतात ती ऑब्झर्वेशन्स आपण प्लॉट करणार. म्हणजे इथं ग्राफ जो ज्या दोन क्वांटिटीज आहेत त्या वाय ॲक्सिसवर एक्स ॲक्सिसवर आपण घेणार आणि त्यानंतर इथं आपल्याला जे पॉइंट्स मिळतील ते पॉइंट्स व्यवस्थित दोन्ही बाजूला त्या ग्राफच्या दोन्ही बाजूला इव्हन डिस्ट्रीब्यूट झाले पाहिजेत. या पद्धतीनं त्या ग्राफचं नेचर असेल आणि मग आपल्याला पॉझिटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय कळलं, निगेटिव्ह डेव्हिएशन म्हणजे काय कळलं. हे पॉइंट आणि ही रेष म्हणजे हा परपेंडिक्युलर काढल्यानंतर ही लांबी अधिक ही लांबी अधिक ही लांबी आणि तीच बरोबर यायला पाहिजे कुणाबरोबर, या निगेटिव्ह डेव्हिएशन्स बरोबर. ही लांबी अधिक ही लांबी अधिक ही लांबी ही जर बरोबर असेल तर किंवा जवळजवळ सारखी असेल तर आपण काढलेला ग्राफ हा एक्झॅक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला ग्राफ काढायचा असतो किंवा जी ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळतात ती एक्झॅक्ट त्या लॉच्या अनुसरून मिळणार नाहीत. आपण असं म्हणणार व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर, ज्या प्रपोर्शनमध्ये व्हॉल्यूम वाढले त्या प्रपोर्शनमध्ये टेम्परेचर वाढेल. पण जी ऑब्झर्वेशन्स आपल्याला मिळणार ती आपण करत असणाऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये काही एरर्स येऊ शकतात आणि त्यामुळे आयडियल असणार नाहीत. आपण आयडियलच्या जवळपास पोहोचण्यासाठी आपण या पद्धतीनं ग्राफचा वापर करू शकतो. लाईक दिस यू कॅन यूज द ग्राफ इन द अनालिसिस ऑफ डिफरंट फिजिकल क्वांटिटीज.